येस बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षात या. बॅटिंग करणारा संघ. येस बॅटिंग करणारा संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. लाईव्ह स्कोरिंगला थोडासा प्रॉब्लेम होतोय. महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला. यावेळेस पाहायला गेलं तर येस पहा मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिलीच कॅच ड्रॉप होते. पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. महत्वाचा चेंडू आणि त्याच्यावरती आलेली ही झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाले. तर महत्वपूर्ण ही मॅच आणि त्यानंतर फ्लिक करण्याचा प्रयत्न डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जरी कॅच ड्रॉप झाली असेल तरी आपण दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. वेगवान गतीने फडका खेळाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या घडीला पाहतोय. बहादूरशाह स्पोर्ट्स मनव संघाचा कर्णधार टॉससाठी यायचा आहे. बॅटन बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. यावेळेस फेकी होईपर्यंत 2 महत्वपूर्ण धावपलकवरती लागत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. ऑन साईडला फटका गेला. चेंडूच्या खाली अर्जुन आहे. यावेळेस 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा देखील प्रयत्न केलाय आणि त्यानंतर मात्र या येताना पाहायला मिळत आहे 2 धावा. 6 धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय. शेवट आता मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे स्क्वेअर कट केला. यावेळेस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि यावेळेस पाहायला गेला तर हा येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवरती होतोय शेवट चौकार आणि येस चेंडूची पूर्तता करायची. स्कोरबोर्ड धावपलकावरती लागताना पाहायला मिळेल 10 या आकड्यावरती 10 धावा.
चला स्पीडअप करायचं विनंती असेल. फ्लिक करण्याचा प्रयत्न होतो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वेगवान घेते, फेकी होईल. एक सिंगल येते. एका सिंगलने स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर एका धावेने धावफलक 11च्या घरामध्ये 11 धावा. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चौकार. 4 धाबा येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस 4 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. 15 ही धावसंख्या. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. या 6 धावांनी स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. षटकार आलाय. समीकरण चांगलं आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. आणि त्यानंतर फुलटॉस बॉल आडव्या बॅटने फटका गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा यशस्वी 2 धावा. धावसंख्येमध्ये मात्र बदल होताना पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल आता मात्र. आडव्या बॅटने फटका गेला. यावेळी क्षेत्ररक्षक फाईन लेग रिझन मध्ये, लॉंग लेग रिझन मध्ये कोणताही नाही. आणि त्याच कारणामुळे हा येतोय चौकार. आणि 4 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते. पाहिलं गेलं तर 27 या आकड्यावरती. 27 धावा. चांगली बॅटिंग मात्र राहिले. बॅटिंग करणाऱ्या संघाने चांगला खेळ केलाय. आणि आता मात्र शेवटच्या क्षणाला कशा पद्धतीने खेळ बदलताना पाहिलं मिळेल. संपूर्णपणे ही मॅच बदलते. आणि पहा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव येते. 28 ही धावसंख्या. शेवटच्या षटकातील गोलंदाज कोणता असेल आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 5 चेंडू झाले. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. महत्वाचा फलंदाज होईल यावेळेस बाद. आता मात्र धावसंख्येला स्टॉप मिळेल का? जो महत्वाचा खेळाडू होता, ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावा बनताना पाहायला मिळाला खूप, तो खेळाडू यावेळेस बाद होऊन निघून जातोय खेळपट्टीच्या बाहेर. आता मात्र शेवट कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची हा चेंडू. आणि पाहिलं गेलं तर 6 चेंडूवरती किती धाबा येताना पाहायला मिळतील. जयदीप
धावसंख्या 28, 28. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय पहिल्याच बॉल वरती. हर्षदच्या गोलंदाजीवरती येतोय प्रहार. धावसंख्या 34. नो बॉल. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा. येताना पाहिलं होते चौकार. चांगले बॅटिंग राहिले. षटकारानंतर नो बॉल आला. नो बॉल आल्यानंतर 4 धावा आल्या. 4 धावा आल्यानंतर धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. आता मात्र कशा पद्धतीने समीकरण बदलताना पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल चेंडूच्या खाली. गोलंदाज जाण्याचा प्रयत्न करेल परंतु यावेळेस पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आतापर्यंत 13 धावा येताना पाहायला मिळालेत. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. निर्धाव. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. 42. वाईट +1 येईल का यावेळेस? येस, वाईट +1. या 2 धावा आहेत. या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोच. 44. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील यशस्वी होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. 2 धावांनी धावसंख्या 46. 47 धावांचं लक्ष ठेवण्यात आले. 47 रन्स टू 47 धावा या महत्वाच्या आहेत. आणि चला स्पीडअप करा.
चला लगेच सुरुवात करायची मॅचला. सलामीची जोडी पाठवायचे. 18 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. येस बहादूरशाह स्पोर्ट्स मनव विनंती असेल आपण निर्णय कळवायचा आहे. संवादी संघ आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षात पाठवायचं. चला स्पीडअप करायचे विनंती असेल. महत्वपूर्ण ही मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. चला स्पीडअप करायचंय. 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. ओमकार आहे खेळाडू आपल्या सध्याच्या घडीला पाहतोय. आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर अर्जुन स्ट्रायकिंग एंडला अर्जुन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार ही जोडी या खेळपट्टीवरती. मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू कलेक्ट करतोय. फंबल झालाय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत येतंय 10 व्याबाईस. स्ट्रायकिंग एंडला अर्जुन आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 2 धावा आल्या. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला ओम आहे. मिस टाइम झालाय की काय, परंतु यावेळेस प्रॉपर कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाले. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला. यावेळेस षटकाराच्या साह्याने धावफलकावरती धाबा लागतील 8 आणि 8 ही धावसंख्या
सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला. चांगली दिशा पकडणं महत्त्वाचं आहे आणि त्या दिशेवरती गोलंदाजी झाली तर फलंदाजांना थांबवताना फलंदाज गोलंदाज पाहिलं गेलं तर थांबताना पाहायला मिळतो आणि यावेळेस पाहिलं गेलं तर चांगला टप्पा शोधलाय, चांगली दिशा पकडले, चांगली लाईन अँड लेंथ आपण पाहतोय सध्याच्या घडीला. चला स्पीडअप करायचे विनंती असेल. तर यावेळेस पाहिलं गेलं तर संपूर्णपणे मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल कॅच पकडले. लोअर फुलटॉस होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू बॉल आहे. नवीन फलंदाज विशाल येताना पाहायला मिळते. सत्तेचाळीस धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसा मात्र महत्त्वाच्या चेंडूवरती पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. पहिली नवीन खेळाडू आता मात्र येताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद झाला ओम आणि त्यानंतर विशाल नवीन खेळाडू. श्री सद्गुरू बाबा महाराज स्पोर्ट्स सवादे, अजिंक्य जाधव स्टार क्रिकेटर सवादे, तसेच सुरेश माटेकर कर्णधार, तसेच ऋषी माटेकर आणि साहिल पाटील या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय षटकार. तिसरा चेंडू डॉट बॉलनंतर षटकार आलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळेल का. 47 धावांची आवश्यकता असताना सुरुवातीच्या षटकामध्ये पाहिलं तर 8 धावा आल्या. त्यानंतर पाहिलं गेलं तर चुकी होताना पाहिलं मिळते. यावेळेस दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरती येतोय चौकार आणि यावेळेस मागील 2 चेंडूवरती 10 धावा आलेत. म्हणजेच चांगली बॅटिंग आपण पाहतोय. जेथे मात्र धावसंख्या 18च्या घरामध्ये आपण पाहतोय सध्याच्या घडीला. यावेळेस 1 धाव, 2 धावा, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळालं.
यावेळेस निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचं षटक आणि त्या शेवटच्या षटकामध्ये धावा हव्यात 27. सहा चेंडू 27 धावांची आवश्यकता. यावेळेस षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावा. बॅटिंग चांगली राहिली आहे पहिल्याच बॉलवरती. आता मात्र 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. अर्जुनच्या बॅटमध्ये येतोय षटकार. अर्जुनला अजून 2 पेटवावे लागतील नंतरच्या 2 चेंडूंवरती. 5 चेंडू 21 धावांची गरज. यावेळेस चेंडू खूप वेळ वर गेलाय. आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु थोडीशी चुकी होते. 2 धावा येत आहेत. आता मात्र 4-19. 3 जर षटकार येत आहेत 4 बॉलमध्ये तर मॅच येताना पाहायला मिळेल. परंतु एकही निर्धाव चेंडू झाला तर दबाव मात्र बॅटरच्या खांद्यावरती येताना पडताना पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते परंतु थांबवलंय धावेसाठी. धाव केली जात नाही. विकेट सॅक्रिफाईस होते. आता 3 चेंडू 19 धावा. 3 चेंडूवरती 3 जर येत आहेत तर मॅच येईल परंतु ती 1 धाव जी हवी आहे ती धाव कशा पद्धतीने येईल. षटकाराला दबावामध्ये वाईट बॉल येईल की नो बॉल येईल. येणारा काळ 3 चेंडू 3 षटकार जरी आले तरी कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि एका धावेने पराभूत होऊ शकतो परंतु ती 1 धाव कशा पद्धतीने येईल. म्हणजे 2 बॉलवरती 2 जर षटकार येत आहेत तर गोलंदाज कुठेतरी डिस्टर्ब माइंडने गोलंदाजी करतोय आणि वाईट बॉल जर येतोय तर 1ला 6 आणि 6 षटका 6 येऊ शकतो. परंतु यावेळेस काय होतंय या चेंडूवरती जर चौकार येतोय यस कुठेतरी 2 धावा कमी पडत आहेत या बॉलवरती. आता मात्र 15 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 15 धावांचं समीकरण. धैर्यशील नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. चांगला टप्पा. आता मात्र शेवट होताना पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता.